नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। टीआरटीआय पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। काल शेवटचा दिवस होता त्याचा, परंतु खूप सारे विद्यार्थी फॉर्म भरायला आमच्याकडे पण आले होते, त्याच्यामुळे त्यांचा फॉर्मच भरला जात नव्हता कारण की वेबसाईट जाम होती। खूप विद्यार्थ्यांचा व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम नुकताच 1-2 दिवसापूर्वी सॉल्व्ह झालेला होता, त्याच्यामुळे त्यांनी रिसिप्ट जी आहे तर ते आणलेली नव्हती। तर असे सगळे प्रॉब्लेम बघून फॉर्म साठी मुदतवाढ होणं हे अपरिहार्य होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता फॉर्म भरण्याची मुदत ही वाढलेली आहे। तर टीआरटीआयच्या वेबसाईटवर याच्या संदर्भातली अपडेट जी आहे तर ते आपल्याला दिसते आहे, तर त्या सर्व माहिती कव्हर करणार आहोत। तत्पूर्वी या टीआरटीआय पोलीस भरतीची माहिती देणारी संपूर्ण गुगल फॉर्म आपण जो आहे तर तो खाली बनवलेला आहे, त्या गुगल फॉर्म भरा आणि तुम्हाला माहिती नक्की मिळत जाईल। त्यासोबतच आगामी काळात जेव्हा याची परीक्षा किंवा काही अपडेट येईल तरी तुम्ही ही बॅच जी आहे तर ती जॉईन करून ठेवली पाहिजे। आणि त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला जर फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला मोफत फॉर्म भरून दिले जातील। नाशिकमध्ये आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने मुलं येतात। तुम्ही आणखी कोणी नाशिकमध्ये असेल तर तुमच्या मित्रांनाही सांगा की या ॲड्रेसवर यायचंय तुम्हाला। इग्नाइट अकॅडमी, उपाध्ये क्लास बिल्डिंग, वकीलवाडी, अशोक स्तंभ, नाशिक। इग्नाइट अकॅडमी हा पत्ता तुम्हाला कोणीही कुठे विचारला तरी तुम्हाला ते सांगून देतील। तर इग्नाइट अकॅडमी इथे यायचे, तुमचा फॉर्म हा मोफत भरला जाणार आहे आणि ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही त्यांनी फक्त ई टाईपचा फॉर्म जो आहे तर तो भरून आणा, त्यांची रिसिप्ट घेऊन या, त्याच्यानंतर फॉर्म भरला जाईल। पुण्यामध्ये असेल आपला हा ॲड्रेस आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये 2रा मजला, शिवसेना भवन, एसबी कॉलेज जवळ, छत्रपती संभाजीनगर, पुण्यामध्ये प्रेस्टिज पॉइंट बिल्डिंग इथं फेमस आहे शुक्रवार पेठ पुणे। ती या सर्वांच्या ज्या ॲड्रेस आणि त्यांच्या मॅप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळतील, तिथून देखील तुम्ही जे आहेत तर ते बघू शकता। चला तर बघूया काय त्यांनी अपडेट दिलेली बघा। ही कालच खूप उशीर आलेली अपडेट आहे, ते मुलं खूप परेशानच झालेले होते। आता नवीन जी तारीख त्यांनी दिलेली ना तर ती 18 ऑक्टोबर पर्यंत दिलेली, 18 ऑक्टोबर पर्यंत। आता याच्यात कोणी कोणी फॉर्म भरायचा आहे की ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यांनी तर भरलाच असेल आतापर्यंत, त्यांचा काही इश्यू नव्हता। पण ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती त्यांनी आता फॉर्म भरायला सुरुवात करायची। तुमचा जो मेन प्रॉब्लेम होता ना तो म्हणजे काय तुम्हाला कारण पाहिजे होतं, जीआर पाहिजे होता, तर तो हे बरं का शिफारस पत्र जे तुम्ही कधीच चालू होतं ना तुमचं की शिफारस पत्र द्या, शिफारस पत्र द्या। अरे विद्यार्थी मित्रांनो, आता शिफारस पत्र हे आलेलं आहे, आता हे शिफारस पत्र तुम्हाला वापरायचे बघा। ई ट्राईबच्या वेबसाईटवरच तुम्हाला दिसतंय, तुमच्याकडे पण आहे, बऱ्यापैकी उमेदवारांकडे आलेले, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हेच पत्र ऍज अ अथॉरिटी लेटर किंवा शिफारस पत्र म्हणून गृहीत धरायचे। म्हणून जे कोणी एसटी प्रवर्गातील असतील त्यांनी हे लेटर वापरून जात पडताळणी जे आहे तुमचं प्रकरण टाकून द्या, ते ई ट्राईब वरून सगळी नोंदणी करून तुमचा फॉर्म घेऊन या। आणि टीआरटीआय पोलीस भरती, टीईटी आणि कंबाईन हे 3 फॉर्म सुटलेले आहेत, फक्त पोलीस भरतीचे नाही, कंबाईनचा पण चालू आहे, टीईटीचा पण चालू आहे आणि पोलीस भरतीचाही चालू आहे। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आहेत, म्हणून 18 तारखेपर्यंत जास्तीत जास्त उमेदवारांनी जे आहे तर ते फॉर्म भरायचे। तुमच्या ओळखीमध्ये कोणी एसटी प्रवर्गाचा असेल, 12वी पास असेल, 10वी पास असेल तर त्याला ही माहिती तुम्ही नक्की जी आहे तर ती शेअर केली पाहिजे मित्रांनो। आणि फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरण्यासाठी आपले हे 3 पत्ते आहेत, या 3 पत्त्यांवर तुम्ही जे आहेत जाऊन आपले फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात। आणि बाकीचे जे उमेदवार असतील, जे कोणी दुसऱ्या जिल्ह्यात असतील तर त्यांना देखील फॉर्म कशा पद्धतीने भरावा याच्यासाठी बापू गायकवाड सरांचा खूप चांगला व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकतात, त्या माध्यमातून आणि किंवा सायबर कॅफवरून तुम्ही फॉर्म भरू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।